मीरा रोडच्या नयानगर प्रकरणातील जखमींची भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली। तसंच ज्या ठिकाणी 2 सुरक्षा रक्षकांवरती वार करण्यात आले होते तिथेही सोमय्या यांनी जागेची पाहणी केली। नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील एचपी एजन्सीमध्ये संताप अनावर झालेल्या ग्राहकानं महिला कर्मचाऱ्यावरती चक्क टेबल उलटवला। या वादाचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झालाय। गॅस तुटवड्यामुळे नागरिकांचा संताप वाढतोय। मीरा भाईंदरमधील चाकू हल्ल्याचा तपास मुंबई दहशत विरोधी पथकाकडे सोपवण्यात आलाय। यातून नयानगर चाकू हल्ला प्रकरणी खुलासे होण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील आरोपी जैब जुबेर अन्सारीला 4 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अर्थसंकल्पावरती सभागृहात आतापर्यंत 75 तास चर्चा झाली आहे, तर 74 नगरसेवकांनी अर्थसंकल्पावरती भाषण केली। शिवाय महापालिकेच्या इतिहासात प्रथमच समाज माध्यमांवरती थेट प्रक्षेपणाची सुविधा देखील उपलब्ध झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड ते मोर्शी राष्ट्रीय महामार्गावरती खडका फाटाजवळ भीषण अपघात झाला। वाहनानं रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये एकाच कुटुंबातल्या 3घांचा मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे। बुलढाण्यामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सुरू झालेल्या वादात सीपीआयचं सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी दडपून टाकलंय। पोलीस बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगर येथील महामार्गावरच्या इसारवाडी शिवारामध्ये पाणी गळती झाली। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं। शहराच्या पाणी पुरवठ्यावरती परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। जळगाव शहरातील एसटी वर्कशॉप परिसरामध्ये 60 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला। लोधू नामदेव पाटील असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर आली। वाढत्या तापमानामुळे उष्माघातानं मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। धुळे शहरातील देवपूर या ठिकाणी एका प्रवाशाची गहाळ झालेली 15 तोळे सोन्याची बॅग रिक्षाचालकांनी परत केली। अशोक पाटील हे एका ई-रिक्षामध्ये बॅग विसरले होते। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचालक मुस्तफा अन्सारी यांचा तातडीनं शोध घेतला। या रिक्षाचालकाने देखील प्रामाणिकपणे ती सोन्याची बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली। मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकाकडून नर्स आणि सुरक्षा रक्षकावरती हल्ला करण्यात आला। हल्ला करणाऱ्या नातेवाईकावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे।